नाशिक धर्मांतर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट सध्या झी 24 तासच्या हाती येते. नाशिकमधील कॉर्पोरेट कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. निदा गेले 4 दिवस कॅन्सर कॉलनी नारेगाव इथे होती. तिच्यावर नाशिक आणि संभाजीनगर पोलिसांची नजर होती. फोनच्या लास्ट लोकेशनवरून पोलिसांनी शोध घेतला आणि निदाला अटक केली. निदा खान ही धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली होती. अटकपूर्व जामिनासाठी ती धडपडत होती, पण कोर्टानं तिला कोणताही दिलासा दिला नाही. निदाच्या अटकेनं या प्रकरणातले आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. तर नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक तर करण्यात आली. मात्र या अटकेनंतर निदा खानला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं. यानंतर तिला ट्रान्झिट रिमांड घेऊन नाशिकला आणण्यात आलंय. निदा खान गेले अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत होती. फरार असलेली निदा खान अटकपूर्व जामिनाकरता प्रयत्न करत होती. कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता तिला अटक करण्यात आली आहे. आज निदा खानला नाशिक कोर्टात हजर केलं जाणार आहे. तर आता पोलिसांसमोर निदा खानचा मोबाईल शोधण्याचं आव्हान आहे. फरार झाल्यापासून स्वतःचा मोबाईल तिनं वापरलेला नाहीये. फरार झाल्याच्या नंतर दुसऱ्याच्या मोबाईलवरून ती सतत कुणाच्या संपर्कात होती. इतरांच्या फोनवरून अटकपूर्व जामिनासाठी ती प्रयत्न करत होती. त्यामुळे फरार निदा खान आता नाशिक पोलिसांच्या हाती सापडली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून हे प्रकरण उघड झालं तेव्हापासून ती फरार झालेली होती. फरार झाल्यापासून तिनं हुशारीनं आपला मोबाईल वापरला नाही. दुसऱ्यांच्या मोबाईलवरून तिनं संपर्क केला आणि आपल्या अटकपूर्व जामिनासाठी मध्यस्थांमार्फत ती धावपळ करत होती. नाशिकच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी आणि उच्च न्यायालयासाठी ती वकिलांशी देखील बोलत होती. सुरुवातीला नाशिकमधून आपल्या वडाळा गावातील घरानंतर तिने थेट भिवंडीमध्ये काही काळ व्यतीत केला. त्यानंतर मुंब्रा आणि नुकताच संभाजीनगरमध्ये येऊन तिने फ्लॅट घेऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्येच ती अडकली आणि नाशिक पोलिसांच्या सापळ्यात सापडली. आता पोलिसांसमोर तिचा खरा मोबाईल शोधण्याचं आव्हान आहे. तर निदा खानच्या याच प्रकरणासंदर्भात आपल्याला अपडेट देणार आहेत विशाल करोळे, आमचे प्रतिनिधी संभाजीनगरमधून आपल्या सोबत आहेत. योगेश खरे नाशिकमधून सोबत आहेत. तर कपिल राऊत निदा खानच्या घराजवळून म्हणजे मुंब्र्याजवळून आपल्या सोबत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जाणार आहोत संभाजीनगरला विशाल करोळे यांच्याकडे, जिथून निदा खानला अटक झाली आहे. विशाल, काय माहिती आहे? कारण हा जो काही थरारक प्रकार घडलेला आहे की संभाजीनगरमधून पोलिसांनी तिला अटक केली, अटकपूर्व जामीन फेटाळला गेला, कसा घडला हा घटनाक्रम? महाराष्ट्री छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागातील कौसर पार्क इथं निदा खान गेली 4 ते 5 दिवस राहत होती अशी आपल्याला माहिती मिळते. आणि त्याच कौसर पार्क एरियात मी आहे. मी तुम्हाला दाखवतोय अत्यंत छोट्या छोट्या अरुंद अशा बोळी या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी एका इमारतीमध्ये निदा खान, तिचे आई, वडील, भाऊ आणि मावशीसह गेली 5 दिवस इथे राहत होती. पोलीस निदा खानला शोधत होते. त्यात निदा खानच्या कुटुंबातनं कुणीतरी फोन यूज केला. त्या फोनचं लास्ट लोकेशन पोलिसांनी मिळवलं आणि त्या आधारे तांत्रिक तपास करत पोलिसांचं पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलं. छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक पोलीस त्यानंतर दोघांनी या भागांमध्ये जवळपास 48 तास टेहळणी केली, शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर निदा खान त्यांना कन्फर्म झाली आणि त्यानंतर काल संध्याकाळी निदा खानला अत्यंत गोपनीय पद्धतीनं अटक करण्यात आली. म्हणजे या भागात कदाचित पोलिसांना विरोध अपेक्षित असावा, त्यामुळं साध्या गाड्या, साध्या वेशात पोलीस आले, थेट इमारतीत गेले, दुसऱ्या मजल्यावरनं तिला अटक केली आणि तातडीनं तिला छत्रपती संभाजीनगरमध्ये जजसमोर हजर करण्यात आलं आणि ट्रान्झिट रिमांड घेऊन आता नाशिकला रवाना सुद्धा करण्यात आला. आज तिथं कोर्टात हजर करण्यात येईल. मात्र महत्त्वाचे 2 मुद्दे यात उपस्थित होतात. एक म्हणजे कौसर कॉलनीत निदा खानला घर सापडलं कसं, कारण छत्रपती संभाजीनगर मूळची ती नाही आहे, त्यामुळे इथं तिला कोणी मदत केली हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि सोबतच गेली 5 ते 6 दिवस ती इथे राहत होती, म्हणजे कोणीतरी लोकल कॉन्टॅक्ट जवळचं इथं कोणीतरी आहे याचाही संशय पोलिसांना आहे. त्यामुळे याही दृष्टीनं तपास सुरू आहे. त्यातच संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा इम्तियाज जलील यांच्यावर आरोप केला होता. त्यांनी या सगळ्या प्रकारात मदत तर केली नाही ना असा संशय त्यांनी व्यक्त केला आणि या संदर्भात चौकशीची मागणी त्यांनी केली. त्यामुळं MIMचा काही रोल यात तिला मदत करण्यात आहे का याही दृष्टीनं आता तपास करण्याची गरज आहे. तुर्तास कौसर कॉलनीत आजूबाजूच्या नागरिकांना काहीही माहिती नव्हतं. पोलीस आले, तिला घेऊन गेले आणि आता या सगळ्या प्रकरणात कुणी तिला मदत केली याचा तपास करताय. मनश्री.
नक्कीच विशाल, तुम्ही असेच राहा आपल्यासोबत. आणखी अपडेट आपण घेणार आहोत नाशिकमधून. योगेश खरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. योगेशजी, आज नाशिकमध्ये निदाला आणलं जाणार आहे, कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. कशा पद्धतीने हा घटनाक्रम असेल? निदा खानला मध्यरात्री नाशिकच्या नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये आणलेलं आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यासमोरच आपण आहोत. आपण बघू शकतो याच पोलीस ठाण्यामध्ये मधल्या पोलीस कोठडीमध्ये तिला ठेवण्यात आलं आहे आणि तिच्यासोबत काही 2-3 जणंसुद्धा तिच्या कुटुंबातले किंवा तिचे नातेवाईक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना अटक करण्यात आलेली नाही, मात्र ते तिच्यासोबत या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येत आहेत. आपण जर बघितलं तर आज तिला नाशिकच्या नाशिक रोड न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल. त्याआधी तिचं मेडिकल चेकअप हे बिडको रुग्णालयात या ठिकाणी केलं जाईल आणि त्यानंतर हजेरीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण या ठिकाणी पडेल. तिची पोलीस कोठडी मागण्याची प्रक्रिया या ठिकाणी नाशिक पोलिसांची जी SIT आहे ती या ठिकाणी पार पाडेल. मात्र आपण जर बघितलं तर या प्रकरणात निदा खान ही सर्वात महत्त्वाची आरोपी आहे. यामध्ये तिने जे काही संपूर्ण धर्मांतरणाचं प्रकरणामध्ये तिने जे काही धर्मांतरणासाठी वेगवेगळं प्रशिक्षण दिलं, जी मुलं त्या ठिकाणी होती, येणारी जी नवीन मुलं कर्मचारी म्हणून काम करत होती, मुली काम करत होत्या, त्या मुलींना धर्माचा पगडा हा करण्याचं काम तिने केलेलं होतं. जी मुलं आकर्षित झाली होती त्यांना रिच्युअल समजवणं, रोजे कसे असतात ते सांगणं किंवा वेगवेगळ्या ज्या पद्धती होत्या त्या सांगण्याचं काम करायची. वेगवेगळ्या धर्मांमध्ये परमेश्वराचं कसं महत्त्व आहे आणि आमचा परमेश्वर कसा मोठा आहे किंवा आमचं हे कसं मोठं आहे असं ती सांगण्याचा प्रयत्न करायची. आणि एकूण जर आपण बघितलं तर पहिल्या गुन्ह्यामध्ये ती आरोपी आहे. संपूर्ण 9 जे प्रकरणं आहेत SIT मध्ये दाखल केलेले, त्यामध्ये एकाच गुन्ह्यामध्ये ती आरोपी म्हणून जरी असली तरी तिचा रोल हा सर्वात महत्त्वाचा होता. आपण त्याला म्हणू शकतो की कन्व्हर्जन करण्यामध्ये तिची भूमिका ही सर्वात महत्त्वाची होती. आणि ती कुणाकुणाशी बोलते, कुणाकुणाशी तिने चर्चा केलेली आहे आणि इतकंच नाही तर तिचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन वगैरे आहे का, हा संपूर्ण तपास आता SITला करायचा आहे. तिच्या मोबाईलमधून हे संपूर्ण कॉन्टॅक्ट्स आणि त्याचबरोबर तिने काही व्हिडिओ तयार केले होते, जे व्हिडिओ या मुलांना पाठवण्यात आले होते, एका मुलीला पाठवण्यात आले होते, ते व्हिडिओ तिने कुठून आणलेत, ते तिला कोणी दिलेत, हा संपूर्ण तपास आता पोलिसांना करण्याचं आव्हान आहे. यासाठी विशेष म्हणजे तिने जो मोबाईल मधून हे सगळं केलं होतं, तो मोबाईल हस्तगत करणं एक मोठं आव्हान हे पोलिसांसमोर असणार आहे. तो मोबाईल अजून हाती लागलेला नाही. ती इतरांच्या मोबाईलवरून सगळ्यांशी संपर्क करत होती, त्यामुळे तो मोबाईल मिळवणं हे सर्वात महत्त्वाचं टास्क आता पोलिसांना. त्याच्यामुळे मोबाईल सापडतोय का, पोलिसांच्या हाती लागतोय का, हे बघणं महत्त्वाचं आहे. सोबतच कोर्टात आज काय होतंय यावरही तुम्ही लक्ष ठेवाल. योगेश, असेच सोबत राहा. आपण जाणार आहोत मुंब्र्यामध्ये, जिथे कपिल राऊत आपले प्रतिनिधी आहेत. मुंब्र्यामध्ये निदाचं घर आहे, त्याच्या बाहेर कपिल तू आहेस. काय परिस्थिती आहे सध्या मुंब्र्यामध्ये? कारण जो घटनाक्रम संभाजीनगर आणि नाशिकमध्ये आपण घडताना बघतो आहोत, मुंब्र्यात काही रिॲक्शन्स आहेत का? आपण थेट दृश्य पाहूया. ही जी इमारत आहे अमृतनगरमध्ये, मुंब्रातली अमृतनगरमध्ये गार्डन एव्हेन्यू याच्या फर्स्ट फ्लोअरला निदा खान राहत होती. गेली 2 महिन्यापासून ती रेंटवरती इथे राहत होती. आपण जर चक्र पाहिलं तर ती भिवंडीनंतर ती थेट मुंब्र्याला आली होती आणि आपल्या परिवारासमोर इथे सोबत ती इथे राहत होती. आणि त्याचबरोबर काही अंतरावरती इथे खाजगी इस्पितळ आहे, तिथे ते प्रेग्नन्सी संदर्भात त्याची टेस्ट सुरू होत्या, तिचे उपचार सुरू होते. हा त्याचा मुंब्र्याचा भाग आहे. तसं आपल्या सहकार्याने सांगितलं की मुंब्र्याला त्यांनी तिला घर कोणी दिलं, कोणत्या बेसवरती घर मिळालं, ह्याचा तपास तर स्थानिक पोलीस करत आहे, SIT करत आहे. काही दिवसापूर्वी SITने याच घरावरती रेड केली होती, छापा टाकला होता. जवळपास 4 ते 5 तास इथे SITने इन्क्वायरी केली होती, परंतु तेव्हा निदा खान ही फरार झाली होती. त्यांच्या हाती काहीच आलं नाही. मुंब्र्यामध्ये जवळपास 4 ठिकाणी अशा प्रकारे कॉम्बिंग ऑपरेशन करून छापे टाकण्यात आले होते, परंतु त्यांच्या हातात काही आलं नव्हतं. परंतु काल मात्र संभाजीनगरमधनं निदा खान हिला अरेस्ट करण्यात आलेली आहे. खरं तर मास्टर माइंड समजले होते निदा खान ह्या पूर्ण प्रकरणामध्ये. ब्रेन वॉश करणं असतील, मुलींच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी वरिष्ठ जे अधिकारी त्यांच्यावर न पोहोचवणं असतील, अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रेन वॉश करणं आणि आमचा धर्म कशा प्रकारे मोठा आहे आणि बाकीचे धर्म कसे डॅमेज करू शकतात, अशा अनेक गोष्टींचा प्रशिक्षण ती देत होती मुलांना. त्याचबरोबर ब्रेन वॉश करत होती मुलांचं. असा महत्त्वाचा रोल तिचा ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये आहे. जरी 9 केस झाल्या आणि एका केसमध्ये जे ती आरोपी असली तरी महत्त्वाची आरोपी, महत्त्वाचा सूत्रधार या पूर्ण केसमधली ही निदा खान आहे. आणि त्यामुळे आता मुंब्राचं काय कनेक्शन्स आहेत, मुंब्रामध्ये तिला कोणी सपोर्ट केला, यावर पोलिस तपास करतायत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक व्यवहार, ह्या सर्व घटनेमध्ये जे आर्थिक व्यवहार घडलेले त्या आर्थिक व्यवहाराचंही तपासणी पोलीस करणार आहेत. त्याचबरोबर
त्याचबरोबर इंटरनॅशनल काही कनेक्शन्स आहेत का, हा धर्मांतराचा विषय आहे, हा विषय कुठपत गेलेला आहे, इंटरनॅशनल विषय आहे का, ह्या धर्मांतरामध्ये कोणी फंडिंग करतं का, नक्कीच. त्याच्यामुळे या प्रकरणातले वेगवेगळे धागेदोरे आता पोलिसांच्या हाती लागतायत आणि अधिक पदर कदाचित यातले उलगडू शकतील. तुर्तास धन्यवाद विशाल, योगेशजी आणि कपिल. तुम्हा तिघांचे सुद्धा या प्रकरणाची प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेतच राहू.